नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गव्हाणे सर, संस्थापक गव्हाणे करियर अकॅडमी, राजगुरुनगर, पुणे। आता समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना खरं ओळख करून देण्याची काही आवश्यकता नाही, परंतु हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल होणार आहे म्हणून मी माझी ओळख करून दिलेली आहे। आजचा दिवस खरं पाहता पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाचा, उत्साहाचा दिवस मानला जाणार आहे, कारण आज दसरा आहे आणि दसऱ्यासोबत पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी की जी तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती, तुम्ही आपल्या बोर्डवरती पाहत आहात, परंतु खरंच ही बातमी आनंदाची आहे का किंवा नाही याचं सत्य आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। कारण मगाचपासून मला अनेक विद्यार्थी, माझ्याच आपल्याच क्लासमधले अनेक विद्यार्थी मला म्हणू लागले की सर खरंच 7 तारखेपासून अर्ज चालू होणार आहेत का? अनेक इंस्टाग्राम आयडी वरती येते, वेगवेगळ्या, मी कुणाचं नाव घेणार नाही, परंतु अनेक लोक शेअर मिळवण्यासाठी, कमेंट घेण्यासाठी, लाईक मिळवण्यासाठी त्या वेबसाईटचे फोटो स्क्रीनशॉट काढतायत आणि आपल्या चॅनलला अपलोड करतायत। तुम्ही अपडेट आहात, अतिशय चांगली गोष्ट आहे, तुमचं मनापासून अभिनंदन। पण माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातल्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांची कुठेतरी दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये आपण रियालिटी शासनाच्या वेबसाईटवरती ऑनलाईन पाहणार आहोत की सत्य काय आहे। ही शासनाची जी वेबसाईट पाहताय ही पोलीस भरतीची फॉर्म भरली जाणारी वेबसाईट आहे। महाआयटी या कंपनीची वेबसाईट आहे, ज्या कंपनीला महाराष्ट्र शासनानं पोलीस भरतीचं परीक्षेचं फॉर्म भरण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे आणि मग त्या वेबसाईट वरती आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। म्हणजे कळत ना कळत कुठेतरी पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे। हे 1001% खरं आहे, पण ती सुरुवात 7 तारखेलाच होणार आहे का याबद्दल मात्र कुठलीही अजून निश्चितता नाही। हे सत्य आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। सर्वात अगोदर तुम्ही या वेबसाईटला सुरुवात करताना जर पाहिलं, या वेबसाईटला सुरुवात करताना जर पाहिलं, TESTMSP असा वर्ड आहे, म्हणजे हे टेस्टिंग चालू आहे, हे पहिल्यांदा समजून घ्या। कारण अधिकृत वेबसाईटला कधीही टेस्ट नावाचा ऑप्शन येत नाही, म्हणजे ही वेबसाईटची एक सब वेबसाईट आहे। हे मेन वेबसाईटचं एक छोटंसं पेज आहे की त्या पेजवरती टेस्टिंग करण्याचं काम सुरू झालेलं आहे। एखाद्या प्रोजेक्टची टेस्टिंग होते म्हणजे काहीतरी गडबड सुरू झालेली आहे, हे आपण स्वीकारूयात। पण आता वेबसाईटला आपण थोडंसं पुढे जाऊन स्क्रोल केलं की इथं तारखा यायला सुरू होत आहेत। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतात नाही दिसत मला माहित नाही, परंतु इथे तारखा यायला सुरुवात झालेली आहे। तारखा बारकाईनं जर पाहिल्या तर इंस्टाग्राम वाल्यांनी तारखांना एडिट करण्याचं उत्तम काम केलेलं आहे। त्यांच्या कौशल्याला गव्हाणे सरांचा सॅल्यूट, अतिशय उत्तम कौशल्य आहे। कारण अधिकृत वेबसाईटला जर आपण तारखा पाहिल्या तर ह्या 2020 च्या आहेत, म्हणजे अर्ज सुरू होण्याची तारीख 7/10/2020, इंस्टाग्राम वाल्यांनी त्याला केलं 25। मग महाराष्ट्रातली पोरं खडबडून जागी झाली, काहींनी जेवण सोडली, काहींचा चाललेला कॉल कट केला। आता आपण उद्या बोलूयात, भरतीचे फॉर्म सुटलेले आहेत असं काहीतरी लोकांनी केलं। कदाचित काही लोक म्हणली असतील हा माझा शेवटचा कॉल आहे, उद्यापासून मी माझ्या आता अभ्यासात असणार आहे, बरोबर आहे की नाही? मग अशी परिस्थिती आहे। पण इंस्टाग्राम वाल्यांनी अतिशय चांगलं काम केले, हरकत नाही, तुमच्यापर्यंत माहिती तरी पोहोचवली आहे। पण रियालिटी ही आहे, हे टेस्टिंग पेज आहे। या टेस्टिंग पेज वरती नॉमिनल एक फक्त कुठली तरी दिनांक टाकायची, म्हणून ती दिनांक त्यांनी टाकलेली आहे। पुढे 2020 आहे, कदाचित याचा 25 सुद्धा होऊ शकतो, याचा 25 सुद्धा होऊ शकतो, फॉर्म भरायला सुरुवात सुद्धा होऊ शकते। पण आज जे चित्र डोळ्यासमोर आहे, तुमच्या इन्स्टाला, टेलिग्रामला जे चित्र दाखवलं जातंय, चे चित्र 100% वेगळे आणि हे चित्र मात्र 100% वेगळे। म्हणजे अजूनही कुठेही महाराष्ट्र शासनानं अधिकृतरित्या तुम्हाला सांगितलेलं नाही की आम्ही फॉर्म भरायला 7 तारखेपासून सुरुवात करत आहोत। आलं लक्षात? मग अनेक विद्यार्थी लगेच म्हणतील आमचे डॉक्युमेंट काढलेले नाहीत, आम्ही आता काय करू? बऱ्याच लोकांनी उद्यापासून लगेच डबल ग्राउंडची प्रॅक्टिस चालू करायचं प्लॅनिंग वगैरे तयार केलेली असतील। म्हणजे हे काय झालं, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशातली परिस्थिती आहे। तरी गडबडून जाण्याचं काही कारण नाही। हे टेस्टिंग पेज आहे,
आता या टेस्टिंग पेज पुरतं एवढाच आपण आता विचार करूयात की शासनानं टेस्टिंग चालू केले म्हणजे आज ना उद्या पिक्चर रिलीज होणार आहे। आता तो पिक्चर कधी रिलीज होणार हे परत एकदा आपण शासनावरती सोडूयात आणि आपलं काम आपण प्रामाणिकपणे कुठलीही गडबड न करता सुरुवात करूयात। मग आजची जी तुम्हाला इंस्टाग्रामला टेलिग्रामला वेगवेगळ्या चॅनलवरती जी माहिती मिळाली ती माहिती अर्ध सत्य आहे आणि ऍक्च्युअल सत्य काय आहे हे आपण याच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही अधिकृत शासनाची वेबसाईट कुणाची आहे जे फॉर्म भरून घेणार आहेत। महाराष्ट्रपोलीस.gov.in ला अजून काहीही अपडेट आलेलं नाही। महाराष्ट्र शासनाची गृह विभागाची जी साईट आहे त्याच्यावर अजून काही आलेलं नाही। पण ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले त्यांच्या टेस्टिंग पेजला सुरुवात झालेली आहे आणि त्यांनी जरी 7 तारीख दिलेली असली अर्ज सुरू होण्याची पण तिथं 2020 आहे 25 नाही म्हणजे अजूनही तारीख निश्चित नाही। आता अजून तुम्हाला काही शंका असतील आणि जर आमची माहिती तुम्हाला आवडली असेल तर त्यांच्यासाठी जसा एक लाईक आणि कमेंट केली तसा आमच्यासाठी सुद्धा एखादी लाईक आणि कमेंट करा आणि खरी माहिती आपल्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रापर्यंत पोचवा। असा आजचा हा छोटासा व्हिडिओ होता। व्हिडिओच्या शेवटी येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप अकॅडमीच्या वतीने शुभेच्छा देतो आणि आज विजयादशमी आहे। विजयादशमीच्या सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। ओके।